भाजप आणि काँग्रेस समर्थकात जुंपली। काँग्रेस नेते कारवाईसाठी पोलीस उपायुक्तांच्या दारी। भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ताळतंत्र सोडले। मोर्चाच्या आडून काँग्रेस कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न। नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून भाजपने काँग्रेस विरोधात मोर्चा काढला होता। हा मोर्चा आता वादाचा विषय ठरला आहे। मोर्चाच्या आडून भाजपच्या युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी थेट काँग्रेस कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। या संदर्भात काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली। यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी चांगले संतापले होते। भाजप हा ताळतंत्र सोडलेला आणि सत्तेचा मत चढलेला पक्ष आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांनी राजकीय आंदोलनाचा स्तर आणि संकेत ओलांडल्याची तक्रार यावेळी करण्यात आली। नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने नुकतेच यंग इंडिया कंपनी आणि श्रीमती सोनिया गांधी तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे। ईडीने 2023 मध्ये केलेल्या चौकशीतून हे आरोपपत्र दाखल झालं आहे। याबाबत काँग्रेसकडून यापूर्वी सुडाची कारवाई केली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता। भाजपने या विषयावर राजकारण तापवण्याचा प्रयत्न केला। त्यासाठी राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले। शहरात भाजपच्या युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी कोणतीही परवानगी न घेता काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलने केली। यावेळी या कार्यकर्त्यांनी थेट काँग्रेस कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला। त्यात पोलिसांशी त्यांची झटापट देखील झाली। राजकीय आंदोलन करताना त्याचे काही संकेत निश्चित असतात। राजकीय विषयावरून झालेले आंदोलन हा व्यक्तिगत विषय नसतो। भाजपच्या नेत्यांना सत्तेचा गर्व झाला आहे। पोलिसांसह सर्व यंत्रणांना ते कसपटा समान लेखतात। यातूनच राजकीय विषयावरील आंदोलनात व्यक्तिगत द्वेषाच्या स्तरावर नेला आहे। काँग्रेस हा प्रदीर्घ परंपरा आणि राजकीय संस्कृती जपणारा पक्ष आहे। भाजपच्या हल्लेखोर आणि विकृत राजकारणाला उत्तर देण्याची क्षमता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। मात्र कायदा हातात घेणे किंवा राजकीय संकेत मोडीत काढण्याचा कोणताही प्रकार पक्षाच्या विचारधारेत बसत नाही। त्यामुळे या संदर्भात पोलिसांनीच कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी शहराध्यक्ष छाजेड यांच्यासह ज्येष्ठ नेते उल्हास सातभाई, माजी नगरसेविका वत्सलाताई खैरे, वसंत ठाकूर, संदीप शर्मा, स्वाती जाधव, स्वप्नील पाटील, गौरव सोनार, मुन्ना ठाकूर, जावेद इब्राहिम यासह विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर चांगला संताप व्यक्त केला। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।